दोन बॅटर मैदानावरती दाखल झालेत, कमल आणि चेतन. ही ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना. गंगा ॲक्रोपॉलिस या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंगसाठी पहिली ओव्हर हाताळण्यासाठी सत्यम वाजपेयी यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडवरती कमलसाठी हा बॉल पहिलाच बॉल आहे आणि पहिल्या बॉलला सरळ डाळलं सीमा रेषा पार. षटकार. आडव्या बाटने प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड आणि त्यानंतर हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ झाला, गुल झाला, षटकार आला. अगदी षटकार येत असताना इकडे आपले इरादे स्पष्ट केलेत. तिसऱ्या फेरीमध्ये आम्हाला दाखल व्हायचं आहे आणि आमच्याकडे असलेला खेळ किंबहुना आमच्याकडे असलेला अनुभव आम्ही मैदानावरती दाखवणार, हे मात्र कमल इकडे सांगतोय. जसा कुटप्पाचा बॉल आला त्याच्यावरती मात्र जोराने प्रहार केला आणि चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून जात असताना 6 मिळाल्या. षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने इथे सुरुवात झाली आहे. अजूनही 35 मध्ये 39 बनवायचे आहेत. ज्या रीतीने इथे कमलची बॅटिंग पाहायला मिळते, पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक बाउंड्री लाईन क्रॉस करेल. आणखीन एक चौकार. चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने 10 धाबा धावफलकावरती लागल्यात. का बॅटिंग केली जाते. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आपल्याकडे असलेला क्लास मैदानावरती दाखवला. जसा बॉल जवळ आला त्याच्यावरती मात्र कव्हर ड्राईव्ह केलं आणि चेंडूवरती चौकार आला. 2 बॉलमध्ये 10 आल्यात आतापर्यंत. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटला अगदी फुंकर मारत असताना हा बॉल विकेट किपर कडे चाललाय. या अगोदरचे 2 बॉल आपण जर पाहिलं तर समोर टाकले होते परंतु त्यानंतरचा बॉल त्यामध्ये परिवर्तन झालंय. मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल मैदानावरती येतोय. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 बॉलचा खेळ संपलाय. आणखीन एक स्ट्रोक पुन्हा एकदा हाय एल्बोच्या साहाय्याने खेळलाय. हा ही बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर दी बॉन रोप. चौकार. मैदानाच्या बाहेर कमल यांना मात्र परतावं लागेल. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात आणि 14 वरती पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतली आहे. जिथे कमल सारख्या बॅटरला मैदानाच्या बाहेर दाडलंय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात. आशिष शिरकर माफ करा. बॅटिंगसाठी आशिष शिरकर आलेत आणि त्यांच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु इथे बऱ्याच काळ चेंडू हवेत राहिलाय. जोपर्यंत फिल्डर बॉलवरती येईल, डाऊन दी बॉल येईल तदवरती इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. चांगली बॅटिंग पुन्हा एकदा करून दाखवली आहे. जसं पहिल्या बॉलवरती डबलचा सहारा घेत असताना धावसंख्या आता 16 वरती ढकलली आहे. 30 बॉलमध्ये 29 अजूनही बनवायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. विकेट जरूर आली आहे परंतु तो दबाव इथे मात्र रिलीज करत असताना मागच्या बॉलवरती त्या 2 धावा आल्यात. 30 बॉल जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे.
स्ट्राईक एंडवरती आता आपण जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी इथे चेतन यांना पाहायला मिळतं, तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 वतन यांना मात्र मार्गस्थ केलं जात आहे. येणारे 30 बॉल जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉल मध्ये 29. या वेळचा पहिला बॉल अगदी समोर स्टंप टू स्टंप लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला राहिलाय. चांगली गोलंदाजी केली जाते आणि आता ही मॅच जर मित्रमंडळी गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायची असेल तर आता साऊथ आफ्रिका आणि इंडियाची ती मॅच आठवावी लागेल. कंडिशन खूप मॅटर करते. तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणते निर्णय घेता याला खूप प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे निर्णय तुमचे चांगले असणं गरजेचं आहे. पहिला बॉल इथे मात्र डॉट चाललाय, लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा दांडी दांडी दांडी, गुल फलंदाज होते बाद. लोअर फुल टॉस बॉल, त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु ड्राईव्ह करत असताना बॅट आणि बॉलचा कोणताही पुन्हा एकदा ताळमेळ झालेला नाहीये आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर बॉल बॅटला हुलकावणी देत असताना सरळ विकेट वरती लागला. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परतलाय. 2 बॅटर मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन बॅटर आर्यन मैदानावरती. आर्यन जोशी मैदानावरती दाखल झालेत, जिथे पहिल्या 2 बॉलचा खेळ या ओव्हर मधील संपलाय. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 16-2 ही सध्याची परिस्थिती आहे. यावेळचा बॉल इथे मात्र अपील झाली, परंतु ही अपील वाईट वाचवण्यासाठी झाली आहे, कारण कदाचित पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 17-2 आता पुन्हा एकदा एक धावसंख्या धावफलकावरती भर टाकते. 17 धावा होत आहेत धावफलकावरती. 2 विकेटचा खेळ आतापर्यंत इथे संपला. आर्यन जोशी यांचा स्ट्रोक इकडे मात्र फसला होता. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत बॉल वरती येतील तदवरती सिंगल या बॉल वरती भेटेल. पुन्हा एकदा बॅटर इकडे मैदानाच्या बाहेर परतला असता, परंतु आता विकेट हाती लागलेली नाहीये. तर सिंगल मिळते या बॉल वरती आणि सिंगल लागल्यानंतर धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 वरती पोहोचले. बॉल टू इक्वेशन आहे. 27 बॉल मध्ये 27 बनवायचे आहेत. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. बडा फंटास्टिक कीपिंग इकडे पाहायला मिळाली. अपील जर पाहिले तर अगदी जोशात झाली होती, परंतु पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर येथे गोलंदाजावरती आक्षेप पंचांच्या माध्यमातून जरूर घेतला जातोय, म्हणजे वॉर्निंग इथे दिली जाते. यावेळचा बॉल लॉंग ऑफ वरती मारलाय, जिथे फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवून फेकेल तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 19 वरती पोहोचेल. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, 19 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 लास्ट बॉल या ओव्हर मधील येणं बाकी आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. आर्यन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आला. आर्यनसाठी टाकलेला हा बॉल समोर मारलाय. खेळाडू तैनात आहे आणि आता झेल पकडलाय. चांगला झेल पाठी जात असताना आपला बॉडी बॅलन्स इकडे मात्र अगदी मेंटेन ठेवला आणि त्यानंतर हा झेल पकडला. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. आर्यन जोशी बॅक टू द डगआउट. दोन ओव्हर संपल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19-3 ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी कंपॅरिझन जर पाहिलं तर इकडे चांगलं राहिलंय, म्हणजे पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या नव्हत्या बॅटिंग करत असताना, परंतु आता इकडे आता लक्ष टाकलं तर 19-3 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश पांडे बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र सज्ज झालेत. प्रथमतः पहिली चोर इकडे मात्र हाताळली जाते. गंगा अॅक्रोपॉलिस ही टीम आता थोडीशी दबावाखाली जाईल, कारण आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परतलाय. 24 बॉल जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 24 गेंदों में 26 रनों की अभी भी जरूरत है.
ते या 26 धावा कशा रीतीने बनवल्या जातील, सिंगल डबल की इथून मोठा फटका आणि थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचं काम होईल. यावेळचा बॉल इथं पडल्यानंतर पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरचा आहे हे मात्र पंचांनी सांगितलंय. यावरचा हा बॉल सरळ विकेट किपरकडे चाललाय. डॉट बॉलच्या सहाय्याने या ओव्हरला इथे मात्र आपण जर पाहिलं तर ऋषिकेश पांडे यांनी मात्र सुरुवात केली आहे. डॉट बॉल चाललाय. पुन्हा एकदा आत्मविश्वास गोलंदाजाचा नक्की वाढला असेल. यावेळचा बॉल समोर मारलाय लॉंग ऑफ आणि काउ कॉर्नर मध्ये भला मोठा गॅप आहे आणि प्रेक्षकांना इथे मात्र क्षेत्ररक्षकांना मात्र प्रेक्षक बनवलंय कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली. 25 धावा धावफलकावरती. आता ते मी म्हणालो की एक षटकार किंबहुना एक मोठा फटका मारून प्रेशर रिलीज करण्याचं काम होईल आणि तो फटका इकडे आलाय. षटकार आल्यानंतर धावसंख्या 25 वरती. 22 बॉल जिंकण्यासाठी 20. स्लोवर वन बॉल. याही बॉलला समोर लॉंग ऑन वरती मारलाय. आणखीन एक बॉल लगातारचा दुसरा. दे धक्का घे छक्का. षटकार. लगातार 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. आशिष शिरकर अगदी चांगली बॅटिंग करतात. 31 झाल्यात 21 मध्ये. आता 14 बनवायच्या आहेत. विकेट कशा आल्यात, कधी आल्यात, कोणत्या सिच्युएशनला आल्यात याचं मला गांभीर्य नाहीये. मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवणार हे मात्र इकडे दाखवून दिलं जाते. लगातारचे दोन्ही बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेत. टेनिक्स या कंपनीचा बॉल आपण वापरतोय. अगदी या हिरव्या बॉलला आता मारून मारून लाल करण्याचा प्रयत्न आशिष शिरकर करतायत. यावेळचा बॉल इकडे मात्र पंचांकडे अपील केली परंतु ही अपील सुद्धा पेटाळली आहे कारण आणखीन एक बॉल खराब आहे हे मात्र पंचाने सांगितलं. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र आलाय. नो आर्ग्युमेंट्स फॉर दी अंपायर. कारण गेले 4 दिवस किंबहुना आपण जर पाहिलं तर सतत या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर जेपी पॅनल तैनात आहे. यावेळचा बॉल इथे मात्र टर्न केलाय. बॉलला फक्त दिशा दाखवली. वेगाचा वापर केला. आणखीन एक बॉल इकडे चौकारासाठी जाईल. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली आहे चौकाराची बॅट. 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या इथे 36 वरती पोहोचले. 20 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. 20 बॉल मध्ये 9 धावा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ते जरूर खेळलाय आणि आता रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला असता परंतु इथे होता वाचलाय कारण पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू इन झालाय आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे नॉट आउट हा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. या स्पर्धेचं आपण जर लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं तर tenniscricket.in या स्पर्धेच्या साह्याने आपण या पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करतोय. म्हणजे या स्पर्धेचं आयोजन जरी इथून संघ पराभूत झाले तरी घर बसल्या घेऊ शकतात कारण मग यूट्यूब चालू करा, टीव्हीला कनेक्ट करा आणि टीव्हीवरती या प्रत्येक मॅचचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 19 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज असताना यावेळचा बॉल शॉट ठडव्यांवरती चाललाय जिथे धाव मिळणार नाही. या 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36ला 3 ही सध्याची परिस्थिती गंगा ॲक्रोपॉलिस या संघाची आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 18 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 9 धावा हे समीकरण आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना जयेश राजपाल एकही बॉल आतापर्यंत फेस केलेला नाहीये
संधी मिळाली आणि जशी संधी मिळाली आहे यावेळचा स्ट्रोक चांगला खेळलाय. तरी आपण जर पाहिलं तर या बॉलवरती थप्पड शॉट खेळला आणि त्यानंतर एक सिंगल इथे मात्र भेटली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 37 वरती आता पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 17 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 17 बॉल जिंकण्यासाठी 8 डावा हे समीकरण आपण पाहतोय. स्ट्राईक रेटवरती जसे पुन्हा एकदा आशिष शिरकल आलेत. चेंडू मात्र आपण पाहतोय इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलाय. जोपर्यंत बॉल अडवून फेकला जाईल तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 38 वरती पोहोचेल. 16 मध्ये 7 अजूनही बनवायच्या आहेत. यावेळचा आणखीन एक बॉल इथे समोर मारला जातोय. एक एक दावेनिशी आता हे धावफलक पुढे चाललंय. जोपर्यंत बॉल बॅट वरती प्रॉपरली कनेक्ट होत नाही तोपर्यंत बॉल मात्र मैदानाच्या बाहेर जाणार नाहीये. त्यामुळे ही एक एक सिंगल धावसंख्या भर टाकून जाईल. 15 मध्ये 6 अजूनही बनवायच्या असताना 39 धावा धावफलकावरती. या बॉलचा बॉल मारण्याचा प्रयत्न पॅडचा वेध घेणारा म्हणजे थायपॅडचा वेध घेणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. जिथे कोणतीही धाव आतापर्यंत या बॉलवरती आलेली नाहीये. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 14 मध्ये 6 बनवायच्या आहेत. विनिंग स्ट्रोक मारला जाईल की इथून अजून सुद्धा सिंगल डबलने या धावसंख्येला पुढे नेलं जाईल. या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ संपलाय. या वेळचा बॉल हवेत खेळलाय. इथे मात्र खेळाडू जोपर्यंत इथे बॉलवरती पोहोचेल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केला आणि फलंदाज इथे आशिष शिरकर यांच्या खेळीचा अंत मात्र झालाय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. 39 अजूनही जिंकण्यासाठी 13 मध्ये 6 बनवायच्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. सुजित पांडे मैदानावरती दाखल झालेत. यावेळचा बॉल हलक्या हाताने स्टिअर केलाय. जिथे शॉट मध्ये चेंडू घरंगळतोय जोपर्यंत बॉल अडवला जाईल तद्वती सिंगल भेटेल. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 40 लागली आहे. जिंकण्यासाठी 12 मध्ये 5 बनवायच्या आहेत. साठी आपण पाहतोय पंकज पुरोहित यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. माफ करा वतन यांना बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. 12 मध्ये 5 बनवायच्या असताना स्ट्राईक रेट वरती आपण पाहतोय सुजित पांडे यांना पाहायला मिळते. एक बॉल मध्ये 1 आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आली आहे. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु यावेळचा बॉल पंचांनी मात्र वाईट घोषित केला. अवांतर स्वरूपाची धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागते आणि सिंगलच्या साहाय्याने 41 धावा धावफलकावरती होतात. 41 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 41 धावा धावफलकावरती. 12 मध्ये अजूनही 4 बनवायचे आहेत. यावेळी स्ट्रोक चांगला खेळलाय परंतु इनसाइड आउट मारत असताना बॅटवरती चांगलं कनेक्ट झालेलं नाहीये. त्यामुळे येथे एकच धाव भेटेल आणि एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 42 वरती पोहोचेल. 11 मध्ये 3. या बॉल मात्र सोडून दिला. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 43 वरती. 11 मध्ये 2 बनवायच्यात. 11 बॉल जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज. आणि आता मात्र येथे स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोपच्या बाहेर चाललाय. चौकार आणि असामना मात्र या चौकाराच्या सहाय्याने इथे मात्र फिनिश केला जातोय. वेल डन. चांगली मॅच मैदानावरती रंगली आणि इथे बॅटिंग करत असताना गंगा ॲक्रोपॉलिस या संघाने ही मॅच जिंकली आहे आणि त्यांचा प्रवास मात्र इथून आपण पाहतोय 3ऱ्या फेरीपर्यंत पोहोचलाय. चला नेक्स्ट टीम आपल्याला विनंती करतोय फील्डिंग लावून घ्या.